जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेचा मालमत्ता कर थकल्याने ऐन उन्हाळ्यात पालिकेने नंदुरबार बस आगाराचे नळ कनेक्शन कापल्याने बस स्थानक परिसरात पाणीबाणी निर्माण झाली आहे। एसटी महामंडळाकडे 2014 पासून मालमत्ता करापोटी नंदुरबार पालिकेचे 34 लाखांची थकबाकी आहे। वारंवार तगादा लावूनही नंदुरबार आगाराने ही थकबाकी भरली नाही। नगरपरिषदेकडून चुकीची आकारणी झाल्यास परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे। त्यामुळे परिवहन विभागाने 8,26,000 थकबाकी देखील भरू केले, मात्र पालिकेने पूर्ण रक्कम भरण्याचा आग्रह कायम ठेवला आहे। यातूनच एसटी महामंडळाच्या डेपोची नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या हंगामात पाणी संकट निर्माण झाले आहे। बस स्थानक परिसरातील वसाहतींमध्ये देखील पाण्याचे संकट आहे। त्यामुळे बस स्थानकाला सध्या टँकरने आपली प्रवाशांची आणि वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची तहान भागवावी लागत आहे। नंदुरबार जिल्ह्यातले नंदुरबार हे प्रमुख आगार असून या आगारावरून रोज हजारो प्रवासी हे प्रवास करत असतात। या संदर्भात नंदुरबार एसटी आगाराचे आगार प्रमुख संदीप निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार आगाराकडे मध्यंतरीच्या काळामध्ये 2014 पासून मालमत्ता कराराच्या संदर्भात थकबाकी होती। नगर परिषदेकडून चुकीची आकारणी जी केली गेलेली होती त्याच्यावर विभागीय कार्यालयाकडून ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं असल्यामुळे तो एक डिस्प्यूट होता आणि त्याच्यामुळे पाणीपट्टी आणि मालमत्ता कर अशी एकूण थकबाकीच्या अगेन्स्ट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 8,26,000ची अमाऊंट त्यांना पाणीपट्टीच्या अगेन्स्ट देऊ केलेली होती, परंतु नगर परिषदेकडून ती नाकारण्यात आली आणि पूर्ण रकमेची मागणी केल्यामुळे हा विषय एक अंकेक्षण अधीन असल्यामुळे सदरील थकबाकीच्या कारणामुळे नगर परिषदेकडून राज्य परिवहन महामंडळाची पाणी कनेक्शन जे आहे ते कट करण्यात आलेलं आहे। असे असताना सुद्धा एक थोडीशी पाण्याच्या संदर्भात अडचण निर्माण झाल्यामुळे याच्यावर उपाययोजना म्हणून आम्ही बस स्थानकामध्ये
पाणपोईच्या माध्यमातून पाणी व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी देखील टँकरच्या माध्यमातून सद्यस्थितीत पाण्याचा पुरवठा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाणी वापराच्या संदर्भामध्ये बोरिंग असल्यामुळे त्या बऱ्यापैकी आम्ही वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे, परंतु पिण्याचा जो प्रश्न होता त्याच्यावर प्रायमरी उपाययोजना म्हणून आम्ही सद्यस्थितीत बाहेरून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी लवकरात लवकर सदरील विषय हा सॉर्ट आऊट होईल अशी अपेक्षा आहे. आणि नगरपालिकेलाही आमची विनंती आहे की त्यांनी सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा चालू असल्या कारणाने कर्मचारी वसाहत त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी पाणी आवश्यक असल्यामुळे त्यांनी सदरचे कनेक्शन पूर्ववत सुरू करावे, कारण त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना 8,26,000 रुपये अदा करणार आहोत. त्याच्यामुळे अशी माझी आग्रही नगर परिषदेला विनंती आहे. धन्यवाद.